तो आहे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटीचा. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. ओके गाईस, एकदम व्यवस्थितपणे मी एक्सप्लेन करतोय. एकदम व्यवस्थितपणे एक्सप्लेन करतोय. ओके, हा एक ऑर्डिनरी लाईट आहे. व्हॉट आय एम टेलिंग, ऑर्डिनरी लाईट आहे. ती सगळ्या साइडनी ती प्रोपोगेट होते. ऑर्डिनरी लाईट आहे, ती सगळ्या साइडनी काय होते, प्रोपोगेट होते. राईट ना, सगळ्या डायरेक्शननी ते प्रोपोगेट होते. दिस इज कॉल्ड एज ऑर्डिनरी लाईट. Okay, when this ordinary light passes through the Nicol prism, passes through the Nicol's prism, Nicol prism हा Nicol prism आहे. That ordinary light become a plane polarized light, become a plane polarized. व्हॉट इज बाय प्लेन पोलराइज्ड लाईट. आता हा क्वेश्चन पडला असेल. प्लेन पोलराइज्ड लाईट म्हणजे काय असते मुलांनो, अशी एक लाईट असते. ओके, एकाच प्लेनला असते मुलांनो, एकाच डायरेक्शनला. जी लाईट असते ना, एकाच डायरेक्शनला असते, त्या लाईटला म्हणतात प्लेन पोलराइज्ड लाईट. त्या लाईटला काय म्हणतात, प्लेन पोलराइज्ड लाईट. दे आर इन द स्ट्रेट लाईन, एकाच प्लेन मध्ये असतील. ते इकडे सगळ्या डायरेक्शननी ते प्रोपोगेट होत नाहीत, फक्त एकाच प्लेननी असतात. कळलं का, फक्त लाईन्स ही अशाच असतात त्याच्या. क्लिअर. दिस काइंड ऑफ लाईट इज कॉल्ड एज प्लेन पोलराइज्ड लाईट. हा कन्सेप्ट कळला का. निकोल प्रिझम कशाने बनलेला असतो, असा एका नीट मध्ये प्रश्न विचारलेला आहे. निकोल प्रिझम हा कॅल्शियम कार्बोनेटनी बनलेला असतो. कशाने बनलेला असतो, कॅल्शियम कार्बोनेटनी बनला असतो. आणि कॅल्शियम कार्बोनेटला काय म्हणतात, कॅल्साइट म्हणतात. कॅल्साइट क्रिस्टल. एका नीटच्या एक्झाम मध्ये हा प्रश्न विचारलेला होता. निकोल प्रिझम इज कंपोज्ड ऑफ डॅश डॅश डॅश. ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी आणि ऑप्शन डी. आणि ऑप्शन डी होता कॅल्शियम कार्बोनेट. ओके गाईज, आणि त्याचं नाव आहे कॅल्साइट क्रिस्टल. कॅल्शियम कार्बोनेटला काय म्हणतात, कॅल्साइट क्रिस्टल म्हणतात. हा पॉइंट क्लिअर झाला का. ह्या पॉइंट मध्ये आता एंट्री झाली आपली. त्या पॉइंटला आपली आता एंट्री झालेली आहे मुलांनो. हा पॉइंट क्लिअर झाला का, रिपीट करू का हा पॉइंट, रिपीट करायचं का. हा परत सांगतो. ओके चालेल, काही प्रॉब्लेम नाही. काहीच नाही रे मुलांनो, एक ना एक ऑर्डिनरी लाईट आहे. ऑर्डिनरी सगळ्या साइडनी प्रकाश देते. कसं जाते, सगळीकडेच ती लाईट जाते, बरोबर ना. ऑर्डिनरी लाईट आहे, सगळ्या साइडनी जाते. ह्या लाईटला जर निकोल प्रिझम मध्ये टाकलं, निकोल प्रिझम मधून जर पास केलं, ही लाईट कशी होते, लाईट एका साइडला येते. त्याचे आरोज आहेत ना, एका डायरेक्शनलाच येतात. कसे येतात, एका डायरेक्शनलाच येतात. ओके ना, हा निकोल प्रिझम झाला. म्हणजे काचेच्या, निकोल प्रिझम म्हणजे काचेचा तुकडा आहे. त्या काचेच्या तुकड्यातनं जर लाईट घेतली तर फक्त एकाच ह्याच्यामध्ये दिसतात, एकाच रेषेमध्ये दिसतात. कशी दिसतात लाईट, एकाच रेषेमध्ये दिसतात. आणि ह्या एकाच रेषेतला म्हणतात प्लेन. ह्यालाच काय म्हणतात, प्लेन पोलराइज्ड. दिस कॉल्ड एज अ प्लेन पोलराइज्ड लाईट. आणि ह्याला म्हणतात ऑर्डिनरी लाईट. ह्याला काय म्हणतात, ऑर्डिनरी लाईट. काहीही अवघड नाही. क्लिअर होते का. नॉर्मल लाईट सगळ्या डायरेक्शननी जाते, आणि प्लेन पोलर लाईट फक्त एका डायरेक्शन मध्ये असते. लॅपटॉपचं थोडस ना चार्जिंग चालू करतो मुलांनो, जस्ट वेट. चालू ठेवा, बटन चालू करतो फक्त.
क्लिअर आहे का? क्लिअर आहे? इथपर्यंत ओके आहे का? फक्त ते लाईटचं नाव झालं प्लेन पोलराइज्ड लाईट. प्लेन पोलराइज्ड लाईट. आपण पॉइंट डिस्कस करतोय आपण ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. त्यामध्ये हळूहळू डीपली चालू आहे, अजून पॉइंट क्लिअर नाही. पॉइंट खूप मोठा आहे, इम्पॉर्टंट पण आहे. हे आता फक्त लाईट झाली. क्लिअर? ओके ओके. आता डायग्रामॅटिकली एक्सप्लेन करतो. गाईज इकडे बघा, आता इम्पॉर्टंट आहे लाईन मुलांना, इम्पॉर्टंट लाईन. प्लेन पोलराइज्ड लाईट passes through solution which rotate through clockwise or anti-clockwise direction. That compound is called as ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड. काही शांतपणे ऐका, घाई गडबड करू नका. मी अजून पॉइंट क्लिअर करतोय. घाई गडबड करू नका, पॉइंट क्लिअर करतोय. ठीक आहे, एकदम व्यवस्थितपणे सांगतो. क्लिअर? घाबरू नका, मी आहे इथे. तुम्हाला कळलं नाही मला माहिती आहे, तुम्हाला कळलं नाही हे मला माहिती आहे. घाबरू नका, मी एक्सप्लेन करतो व्यवस्थित. अवघड नाहीये पॉइंट काही, पण एकदम सोपं आहे. त्याचं एक्सप्लेनेशन मी देतोय. ही स्लाइड सांगण्या अगोदर ही स्लाइड फक्त लिहून घ्या सध्याला. ही स्लाइड फक्त लिहून घ्या. मी ह्या स्लाइड वरती येतोय 5 मिनिटांनंतर. आय विल कम बॅक टू दिस स्लाइड आफ्टर 5 मिनिट्स. त्यासाठी मला डायग्राम काढावा लागेल. मला आता डायग्राम इथंच काढतो ना मी, काय स्पेस आहे तर. ओके ना गाईज? इथं स्पेस आहे तर मी डायग्राम इथंच काढतो. यस ओके. ही कोणती लाईट आहे मुलांनो? दिस लाईट इज अ प्लेन पोलराइज्ड लाईट आहे ना. प्लेन पोलराइज्ड लाईट पासेस म्हणजेच काय करायचं आपल्याला, ही लाईट काय करायचं, पास करायचं थ्रू अ सोल्युशन. एका सोल्युशन मधनं. कोणत्या सोल्युशन मधनं? थ्रू अ सोल्युशन. एक सोल्युशन आहे, थ्रू अ सोल्युशन. ओके. ह्यामध्ये काय होणार, ह्याच्यापासून लाईट निघाल्यानंतर ही लाईट कशी होणार बघा मुलांनो. ही लाईट थोडं क्रॉस होणार बघा मुलांना. ही लाईट जी आहे ना, ही थोडीशी ह्या डायरेक्शन थोडीशी क्रॉस होणार. कशा? ह्या डायरेक्शनने थोडस क्रॉस होणार. और मैं थोड़ा चैट बॉक्स काढतो. और डायग्राम मला थोडस स्पेस कमी पडतोय, डायग्राम इथं काढतोय. और ही लाईट ह्या साइडनी पण असं होणार. ओके. म्हणजे ही लाईट काय होते, इकडे बघा. ही लाईट कशी फिरते, क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरते. क्लॉकवाईज म्हणजे कसं, घड्याळीच्या काट्याप्रमाणे क्लॉकवाईज फिरते. आणि ही लाईट क्लॉकवाईज फिरते. कशी फिरते? क्लॉकवाईज. इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. आणि ही घडी कशी फिरते? अँटी क्लॉकवाईज. ही कशी फिरते? अँटी क्लॉकवाईज. कळाले का? हा क्लॉकवाईज, हा कसा फिरतो? अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉक वाईज डायरेक्शन. पॉइंट क्लिअर होतोय का?
कमेंट बॉक्स मध्ये. चोले व्यवस्थित, व्हेरी गुड चोले, एकदम व्यवस्थित चोलेने एकदम चष्मा वगैरे काढून आलेला आहे चोले. हा पॉइंट क्लिअर होतोय का? एखादी नॉर्मल लाईट प्लेन पोलर लाईट सोल्युशन मधनं पास केल्यानंतर त्या सोल्युशनची लाईट क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरते किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरते. फक्त आपल्याला टिल्ट करायचं. असं जे उभे आहेत ना त्याला काय करायचं, आपल्याला टिल्ट करायचं. असं फिरला तर क्लॉकवाईज, आणि असं फिरला तर अँटी क्लॉकवाईज, असं फिरला तर क्लॉकवाईज, आणि असं फिरला तर अँटी क्लॉकवाईज. कळतंय का? कन्सेप्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही माझ्या पुढे नाही येत. अशी लाईट आहे आपली, अशी प्लेन आहे ना, प्लेन पोलराइज्ड लाईट कशी आहे? ही जी लाईट आहे ती कशी आहे? अशी उभी आहे. जर क्लॉकवाईज असेल तर काय असेल? यस, क्लॉकवाईज असं असेल. अँटी क्लॉकवाईज म्हणलं तर असं फिरेल. क्लिअर आहे का? कमेंट बॉक्स मध्ये टाका रे. हा पॉईंट कळतो का सगळ्यांना? कळतोय का? कळतोय. हा, आता मी याच्यामध्ये अजून डीप मध्ये जातो रे, अजून डीप मध्ये. फटाफट कमेंट बॉक्स मध्ये टाका, म्हणजे तेवढाच रिलॅक्स व्हाल तुम्ही. नाही समजलं तर मी सांगेन, अजून एकदा पुन्हा एकदा सांगेन. नाही समजलं तर मी सांगेन पुढच्या स्लाइड वरती. आपल्याला घाई गडबड अजिबात नाहीये, अजिबात नाहीये. नंदनी, धन्यवाद नंदनी. खूप दिवसानंतर नंदनीचा मेसेज दिसला मला. ग्रेट. लेक्चर करा रे बाळांनो. यस यस यस. म्हणजे डोक्यात एकदम फिटच ठेवायचं. फिट काय ठेवायचं? प्लेन पोलर लाईट म्हणजे उभ्या लाईन. काय म्हणायचं रे डोक्यात? काय काय ठेवायचं सांगतो इकडे बघा. प्लेन पोलराइज्ड लाईट, प्लेन पोलराइज्ड लाईट म्हणजे काय? उभ्या लाईन. काहीच नाही. कशा लाईन? उभ्या लाईन. क्लॉकवाईज म्हणजे ह्याचं क्लॉकवाईज म्हणजे काय? आडव्या असं करायचं. कसं करायचं? हा झाला क्लॉकवाईज, हा झाला क्लॉकवाईज, असं फिरली नाही, थोडस टिल्ट झाली. ओके. आणि जर हे ऑर अँटी क्लॉकवाईज कसं असेल? अशा लाईन्स. मुलांनो कशा लाईन्स? अशा लाईन्स. इथपर्यंत ओके आहे का? हा झाला क्लॉकवाईज, हा झाला अँटी क्लॉकवाईज. इम्पॉर्टंट लाईन स्टार्ट नाव. इम्पॉर्टंट लाईन स्टार्ट होते मुलांनो आता. द क्लॉकवाईज रोटेशन इज कॉल्ड एज विच काइंड ऑफ कंपाऊंड? व्हेरी इम्पॉर्टंट लाईन. डेंजर, डेंजर म्हणजे लाल पेनने लिहितो रे मुलांनो. डेंजर लाईन. क्लॉकवाईज रोटेशन ज्याचे होतात, काय म्हणतात? क्लॉकवाईज रोटेशन ज्याचे होतात, रोटेशन आहेत हे काय आहेत? हे रोटेशन, फिरतात हे. अँटी क्लॉकवाईज हे रोटेशन्स आहेत, राईट ना? क्लॉकवाईज रोटेशन ज्याचे असतात मुलांनो, दॅट काइंड ऑफ कंपाऊंड आर कॉल्ड एज. कंपाऊंडला काय म्हणतात? डेक्स्ट्रो म्हणतात. डेक्स्ट्रो रोटॅटरी कंपाऊंड. Dextro rotatory compound. The plane polarized light when rotated through the clockwise direction, at that time it is called as a dextro rotatory compound. क्लॉकवाईज जिथे रोटेशन फिरतात त्याला डेक्स्ट्रो म्हणतात. क्लॉकवाईज घडीप्रमाणे जे असतात त्याला डेक्स्ट्रो म्हणतात मुलांनो. क्लॉकवाईज कशाला म्हणतात? डेक्स्ट्रो म्हणतात. घडीप्रमाणे जे फिरतात, घडीप्रमाणे जे फिरतात त्याला डेक्स्ट्रो म्हणतात. कळलं का? हा पॉइंट क्लिअर झाला का? आता इम्पॉर्टंट पॉइंट आहे मुलांनो. अँटी क्लॉकवाईज फिरतात त्याला काय म्हणतात? अँटी क्लॉकवाईज फिरतात त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात लिव्हो रोटेटरी. LAE, लिव्हो रोटेटरी, लिव्हो रोटेटरी कंपाऊंड म्हणतात मुलांनो. लिव्हो रोटेटरी कंपाऊंड. द कंपाऊंड विच रोटेट plane polarized light through anti-clockwise direction.
अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी जे म्हणजे उलट्या घड्याळीच्या उलट्या काट्याने जे ते लाईन्स फिरतात, ते जेव्हा आडव्या लाईन्स कशा फिरतात, उलट्या फिरतात. आडव्या लाईन्स कशा फिरतात, उलट्या फिरतात. अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने जे फिरतात मुलांनो, त्याला म्हणतात लिव्हो रोटरी कंपाऊंड. स्पेलिंग कसं आहे बघा, LAEVO, लिव्हो रोटरी म्हणतात. लायव्हो और लिव्हो रोटरी कंपाऊंड म्हणतात मुलांनो, लिव्हो रोटरी कंपाऊंड. डेक्स्ट्रो आणि लिव्हो मधला फरक कळला का? डेफिनेशन पुढच्या स्लाइड वरती लिहू का? आता डेक्स्ट्रोची एक डेफिनेशन लिहतो. डेक्स्ट्रो रोटॅटरी कंपाऊंड. डेक्स्ट्रो रोटॅटरी कंपाऊंड means what? Compound which rotate plane polarized light through काय वर्ड असेल कमेंट बॉक्स मध्ये टाका. थ्रू which डायरेक्शन, थ्रू काय असेल, क्लॉकवाइज. व्हेरी गुड वैभव. थ्रू क्लॉकवाइज डायरेक्शन, थ्रू क्लॉकवाइज डायरेक्शन, through clockwise direction is called as dextro rotatory compound. क्लिअर आहे का रे मुलांनो? क्लॉकवाइज. वाह, ओमनी तर डायरेक्ट क्लॉकच केलं. क्लॉकवाइज डायरेक्शन, रोटरी कंपाऊंड कळला का? क्लॉकवाइज डायरेक्शन. यस नो? आपण पॉइंट कोणता आहे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी मधला? हा पॉइंट आपण कोणता पॉइंट चालू आहे मुलांनो? आपला पॉइंट चालू आहे ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. अर्चना समजला? नंदनी कळला का रे नंदनी? डेक्स्ट्रो म्हणजे क्लॉकवाइज डायरेक्शन. काहीच नाही. डेक्स्ट्रो म्हणजे 5 वेळेस मनातल्या मनात म्हणून टाका. डेक्स्ट्रो रोटेटरी म्हणजे काय? ते किरण क्लॉकवाइज फिरतात. सोले किरण कशी फिरतात? क्लॉकवाइज फिरतात. आता डेफिनेशन लिहूयात मुलांना पुढच्या स्लाइड वरती. यस ना? आता पुढच्या स्लाइड वरती. आता लिव्हो रोटेटरी म्हणजे काय? लिव्हो रोटेटरी कंपाऊंड. व्हॉट इज बाय लिव्हो रोटेटरी कंपाऊंड? सेम डेफिनेशन असेल. काय असेल? द कंपाऊंड विच रोटेट. फक्त एक फरक असेल, क्लॉकवाईजच्या ठिकाणी काय असेल? कमेंट बॉक्स मध्ये टाका. अँटी क्लॉकवाईज. व्हेरी गुड परमेश्वर, व्हेरी गुड. फक्त क्लॉकवाईजच्या ठिकाणी काय असेल? अँटी क्लॉकवाईज. पास. बाकी सगळं तेच. लिहा डेफिनेशन. बरोबर ना? काय असेल डेफिनेशन? मी जे सांगतो ते लिहा. कंपाऊंड which rotate plane, compound which rotate plane polarized light, the compound which rotate plane polarized light through anti-clock wise direction is said to be लिव्हो रोटॅटरी कंपाऊंड. ओके गाइस, इथपर्यंत ओके आहे? क्लिअर? ओके, क्लिअर.
अजून याच्यामध्ये जायचं आपल्याला, अजून याच्यामध्ये जायचं. लक्षात कसं ठेवायचं मुलांना, आहे का? अजून अजून 100% क्लिअर. ओके ग्रेट. आता अजून ह्याच्यापेक्षा पुढचं जायचं रे मुलांना. म्हणजे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन म्हणजेच काय रे मुलांना? म्हणजे लेफ्ट डायरेक्शन, लेफ्ट उजवी डावीकडनं. म्हणजे कसं डायरेक्शन कशी आहे त्याची? लेफ्ट हँड साइडनी. डायरेक्शन कशी आहे? डायरेक्शन लेफ्ट साइडनी, लेफ्ट साइडनी. लक्षात करणं, ट्रिक सांगू का मुलांना? म्हणजे अँटी क्लॉकवाईज म्हणजे लेफ्ट, डावीकडनं. म्हणजे मंदिराला उलट्या कानी फेऱ्या मारायच्या लेफ्ट हँड साइडने, राईट हँड साइडने नाही. लक्षात ठेवा मुलांना, हे पण असं वर्ड वापरलंय. डायरेक्शन रोटेट थ्रू कंपाऊंड विच रोटेट द प्लेन पोलराइज्ड लाईट थ्रू लेफ्ट साइड डायरेक्शन, अशी पण डेफिनेशन लिहिलेली आहे. कधी ज्यावेळेस अँटी क्लॉकवाईज ऐवजी जर लेफ्ट वापरलं तर, लेफ्ट म्हणजे काय? एल स्पेलिंग, एल ची लेफ्टची स्पेलिंग एल ने होते आणि लिओची स्पेलिंग पण एल ने होते मुलांना. लिओची स्पेलिंग पण एल नी होते आणि लेफ्टची पण स्पेलिंग एल नी होते. हा एक ट्रिक्स बनू शकते. ओके, आता इथं डेक्स्ट्रोला काय असेल रे मुलांना? डेक्स्ट्रोला कोणता असेल? कोणती साइड असेल? जर इकडे लेफ्ट असेल तर डेक्स्ट्रो साठी काय असेल? क्लॉकवाईज साठी राईट हँड साइड. ओके ना गाईज? राईट हँड साइड पण वापरू शकतो. राईट हँड साइड पण आपण वापरू शकतो. क्लिअर आहे का? कन्सेप्ट क्लिअर होतोय का रे मुलांना? कन्सेप्ट क्लिअर होतोय का? यस नो? होप सो वी आर कम्प्लीटेड द डेक्स्ट्रो अँड लिओ रोटरी. आता इम्पॉर्टंट, याच्यामध्ये इम्पॉर्टंट आहेत मुलांना. हा डेक्स्ट्रो रोटरी कंपाऊंड हळूहळू मध्ये जातोय. डेक्स्ट्रो रोटरी कंपाऊंड डिनोट कशाने करतात? पॉझिटिव्ह साईननी करतात. डिनोटेड बाय, कशाने डिनोट करतात? डेक्स्ट्रो रोटरी कंपाऊंड डिनोटेड बाय पॉझिटिव्ह साइन और स्मॉल डी. कशाने डिनोट करतात? पॉझिटिव्ह साइन और स्मॉल डी. Positive sign and small d. Dextrorotary compounds are denoted by positive sign and small d. Concept clear होतोय का? सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये टाकायचा आहे. डेक्स्ट्रोरोटरी कंपाऊंड हा समजला का? Okay. Okay. Yes. Shall I move to the next slide, guys? Yes, yes, yes. मुलांनो, हे जे तुम्ही शिकताय, पहिल्यांदा तुमच्या आतापर्यंतचा जो शेड्यूल आहे तुमचा 2 वर्षात, 1.5 वर्षाचा, जो 1-1.5 वर्ष जे तुम्हाला झाले 11वी-12वी मध्ये, पहिल्यांदा 20 एप्रिल, आज 20 एप्रिल असेल, 20 किंवा 21 एप्रिल असेल, 20 एप्रिलला डेक्स्ट्रोरोटरीचा कन्सेप्ट शिकताय. म्हणजे तुम्ही टायमिंग नुसार एकदम परफेक्टली पहिल्यांदा चालात. एप्रिल महिन्यामध्ये हा हॅलो अल्केन चॅप्टर, हॅलो अल्केन हा एप्रिल महिन्यातच संपायला पाहिजे. बाहेर जर गेलात तर हा चॅप्टर जून जुलैला चालू होतो मुलांना, आणि येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये हा टॉपिक संपणार आहे. 21 एप्रिल का? ओके चालेल, काय प्रॉब्लेम नाही. 25 एप्रिल पर्यंत पहिला चॅप्टर संपेल. 16 पैकी एक चॅप्टर संपलेला असेल. आणि खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे डेक्स्ट्रो आणि लिओ रोटरी कंपाऊंड. ओके, आता जाऊयात पुढच्या स्लाइड कडे. याचे डिनोशन राहिलेलं आहे. लिओ रोटरी कंपाऊंड आर डिनोटेड बाय, दे आर डिनोटेड बाय कोणतं साइन असेल रे मुलांनो? यस, they are denoted by minus sign and small l. Yes ना? Negative sign and small l. होप सो हे पॉइंट तुम्हाला कळला असेल. होप सो हा पॉइंट तुम्हाला कळला असेल. क्लिअर?
आता जातोय पुन्हा पाठीमागलच्या साईडला. पाठीमागलची हीच आहे बघा बरं मुलांनो. मी एकदम व्यवस्थित विचार करून ही जी एमटी जागा ठेवली ना, अशीच एमटी जागा ठेवली नाही मी, मुद्दा म्हणून ठेवलेली होती एमटी जागा. आता इथं व्यवस्थित कलर भरणार मी. ओके ना. आता इथे ही जी एमटी जागा ठेवली ना, हे ह्या बॉक्स मध्ये इथे एमटी जागा, उगाच एमटी जागा नाही ठेवली. इथं कोणतं तर सोल्युशन आहे. इथे एक होतं ना, इथं इथं बघा बरं, इथं कुठेतरी ग्लुकोज लिहिलं होतं बघा, ग्लुकोज. हे इथं स्टॉप केलं बघा, हा कन्सेप्ट इथं स्टॉप केला बरं ना. आता मी कन्सेप्ट चालू करतोय मुलांना. आता हा कन्सेप्टला मी अप्लाय करतोय. इथं कोणतं सोल्युशन घेणार मी, म्हणजे प्लेन पोलराइज्ड लाईट ग्लुकोज सोल्युशन मध्ये केल्यानंतर हा क्लॉकवाईज डायरेक्शनी पण फिरतो आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनी पण फिरतो. म्हणजे ग्लुकोज हा डेक्स्ट्रो पण आहे आणि लिव्हो पण आहे. डेक्स्ट्रो पण आहे आणि लिव्हो पण आहे. म्हणजेच काय रे मुलांनो, हा कंपाऊंड का आहे, ग्लुकोज का आहे, ग्लुकोज इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह. ग्लुकोज इज ऑप्टिकली ऍक्टिव्ह. क्लिअर झालं का. ज्या सोल्युशन मध्ये, ज्या कंपाऊंडच्या ज्या सोल्युशन मध्ये त्याच्या प्लेन पोलराइज्ड लाईट रोटेट होते, त्या सोल्युशनला म्हणतात ऑप्टिकली ऍक्टिव्ह सोल्युशन और ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड. म्हणजेच काय झाला, ग्लुकोज काय आहे, ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड आहे. हा पॉइंट क्लिअर झाला का. अजून डीप जाणार आहे. ग्लुकोज पुन्हा एकदा बघा मुलांनो, ग्लुकोज ऑप्टिकली ऍक्टिव्ह का असतो, ग्लुकोज ऑप्टिकली ऍक्टिव्ह का असतो, ऑप्टिकली ऍक्टिव्ह का असतो. अजून आतपर्यंत जायचं मुलांनो, आतपर्यंत. आता मी तुमच्या बायोलॉजी मध्ये जाणार आहे, बायोलॉजी मध्ये एकदम डीप पर्यंत. ग्लुकोज ऑप्टिकली ऍक्टिव्ह का असतो बाबा, टू बी ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड, टू बी ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड, टू बी ऑप्टिकल ऍक्टिव्ह कंपाऊंड, देयर इज वन क्रायटेरिया गाइस. ते क्रायटेरिया शिकण्यासाठी, ते क्रायटेरिया शिकण्यासाठी आपण जाऊयात. एक एमटी स्लाइड लागणार आहे, एक एमटी स्लाइड लागणार आहे. ओके. एक अजून एक आता एक ग्लुकोज ऐवजी मी काय करतो, ग्लुकोज ऐवजी अजून एक एक्झाम्पल नंबर 2 घेतो. ग्लुकोज ऐवजी मी काय घेतो, वॉटर तर घेतो, वॉटर अँड इथेनॉल सोल्युशन घेतो. यालाच का म्हणतात, वॉटर प्लस इथेनॉल इज कॉल्ड एज पॅक. दारूचा पॅक ना, दारू प्लस वॉटर आणि ग्लास, बरोबर ना. ठीक आहे. गम भुलाने की दवा, वॉटर प्लस इथेनॉल इज कॉल्ड एज गम भुलाने की दवा. ठीक आहे गाईज. मीटिंग संपेल, मीटिंग संपल्यानंतर लगेचच लिंक पाठवेन मी. ठीक आहे, लिंक पाठवेन आणि त्यानंतर हे आपण गम भुलाने की दवा बद्दल आपण डिस्कस करणार आहोत. इम्पॉर्टंट आहे. आमचे पाटील सर लय भारी. ठीक आहे, लगेच राहा, खूप इम्पॉर्टंट सेशन आहे मुलांनो. आपण ते डिस्कस करू. आता मीटिंग जस्ट एक 10 मिनिटांमध्ये 10 सेकंदामध्ये संपून जाईल. ठीक आहे, लगेचच मीटिंग. हा, होप सो आतापर्यंत कळलं का सगळ्यांनी, कमेंट बॉक्स मध्ये टाका कळलं असेल. आतापर्यंत कळलं असेल तर कमेंट बॉक्स मध्ये टाका. कुणीही जाऊ नका, लगेच जॉईन करा, नाही तर लेट कर चाल, लेट कर चाल. कुणीही जॉईन, कुणीही जाऊ नका. क्लिअर ना. ओके, चला लगेचच मी पाठवतो.